तुमच्या जन्मतारखेनुसार तुमच्या आत्म्याचं गुपित सांगतो. तुमचा चेहरा, तुमचं बोलणं आणि तुमचं स्वभाव हे सगळं लोकांना दिसतं, पण तुमच्या आत लपलेलं खरं व्यक्तिमत्व ते फक्त एक गोष्ट सांगू शकते. तुमची जन्मतारीख. हो, बरोबर ऐकलत. तुमचा जन्म कोणत्या तारखेला झाला यावर ठरतं तुम्ही मनाने किती मजबूत आहात. लोक तुमच्यावर का जळतात? तुमचं प्रेम खरं असेल की फसवणूक होईल? आणि आयुष्यात तुम्ही राजा बनणार की संघर्षात अडकणार? काही तारखांना जन्मलेले लोक जन्मताच नशीबवान असतात, तर काही लोक देवाच्या कठीण परीक्षेसाठी पाठवलेले असतात. आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण शेवटी मी सांगणार आहे कोणत्या तारखेला जन्मलेले लोक अचानक श्रीमंत होतात आणि कोणत्या तारखेचे लोक संपूर्ण जग बदलण्याची ताकद ठेवतात. मित्रांनो, जगात लाखो लोक आहेत, पण प्रत्येकाची जन्मतारीख वेगळी आहे आणि योगायोग म्हणजे प्रत्येक तारखेमागे एक वेगळी ऊर्जा असते. काही लोक जन्मतात शांत असतात, काही लोक खूप रागीट, तर काही लोक भावनांनी भरलेले असतात, तर काही लोक जगाला घाबरवणारे. यामागचं रहस्य तुमचा जन्म तारखेत लपलेलं रहस्य असतं. तर एक तारीख. जन्मताच राजा. एक तारखेला जन्मलेले लोक जन्मताच लीडर असतात. यांना दुसऱ्याच्या मागे चालणं आवडत नाही. हे लोक स्वतःचा रस्ता बनवतात. लोक त्यांच्यावर जळतात कारण त्यांच्यात वेगळी चमक असते. 2 तारीख. भावनिक आत्मा. 2 तारखेला जन्मलेले लोक मनाने खूप स्वच्छ असतात. हे लोक सहज कोणावरही विश्वास ठेवतात आणि त्याच कारणांमुळे सर्वात जास्त दुखावले जातात. 3 तारीख म्हणजेच एक देवाची कृपा. या 3 तारखेला जन्मलेले लोक खूप भाग्यवान मानले जातात. हे लोक जिथे जातात तिथे आनंद पसरवतात. यांच्याकडे पैसा आणि लोक दोघेही आकर्षित होतात. 4 तारीख. संघर्षाचा योद्धा. या 4 तारखेला जन्मलेले लोक आयुष्यात खूप संघर्ष करतात. यांना काहीच सहज मिळत नाही, पण हे लोक हार मानत नाहीत. 5 तारीख. पैसा आकर्षित करणारे. म्हणजे 5 तारखेला जन्मलेले लोक पैशासाठी खूप नशीबवान असतात. हे लोक संधी पटकन ओळखतात आणि आयुष्यात अचानक मोठं नाव कमावतात. 6 तारखेला जन्मलेले लोक प्रेमासाठी जन्मलेले. 6 तारखेला जन्मलेले लोक प्रेमासाठी काहीही करू शकतात. यांचं मन खूप मोठं असतं, पण त्यांना सर्वात जास्त धोका मिळतो. 7 तारीख. 7 तारखेला जन्मलेले लोक रहस्यमय आत्मा असतो. यांचा खूप गूढ असतात. हे लोक गर्दीत असले तरी आतून एकटे असतात. यांना अनेक वेळा भविष्य आधीच जाणवतं. 8 तारीख. 8 तारखेचा म्हणजेच कर्माचा राजा. 8 तारखेला जन्मलेले लोक मोठं नशीब घेऊन जन्माला येतात, पण देव त्यांची परीक्षा घेतो. यांच्या आयुष्यात पैसा उशिरा येतो, पण खूप मोठा येतो. 9 तारीख. यांचा जो स्वभाव आहे, या जन्मलेले लोक जे आहेत 9 तारखेला रागीट पण मनाने खूप चांगले असतात. हे लोक दुसऱ्यांसाठी काहीही करू शकतात. 10 तारीख. लपलेली एक शक्ती. 10 तारखेला जन्मलेले लोक आहेत, बाहेरून शांत दिसतात, पण योग्य वेळ आली की ते संपूर्ण आयुष्य बदलून टाकतात. 11 तारीख म्हणजे भावनांचं वादळ. 11 तारखेला जन्मलेले लोक खूप खोल विचार करणारे असतात. हे लोक रात्री शांतपणे रडतात, पण कोणाला सांगत नाहीत. तुम्हाला आत्तापर्यंत सांगितलेलं 11 तारखेपर्यंत ज्यांच्याशी हे जुळत आहे त्यांनी कमेंटमध्ये नक्की लिहा हो. 12 तारीख. 12 तारीख लोकांच्या नजरेत राहणारे. 12 तारखेला जन्मलेले लोक जिथे जातात तिथे लक्ष वेधून घेतात. 13 तारीख. धोकादायक संघर्ष. म्हणजेच 13 तारखेला जन्मलेले लोक आयुष्यात खूप चढ उतार पाहतात. हे चढ उतार पण लोक पुन्हा उभं राहतात. आणि 14 तारीख. अचानक श्रीमंती. 14 तारखेला जन्मलेले लोक अचानक पैसा मिळवतात. यांचं नशीब एका रात्रीत बदलू शकतं. 15 तारीख. आकर्षणाचं केंद्र. 15 तारखेला जन्मलेले लोक जिथे जातात लोक त्यांच्याकडे आकर्षित होतात. 16 तारीख. 16 तारीख. एकटा योद्धा. 16 तारखेला जन्मलेले लोक सगळ्यांसाठी लढतात, पण शेवटी एकटे पडतात. 17 तारीख. गुप्त राजयोग. 17 तारखेला जन्मलेले लोक उशिरा चमकतात, पण जेव्हा चमकतात तेव्हा इतिहास घडवतात. 18 तारीख. भावना लपवणारे. 18 तारखेला जन्मलेले लोक मनाने खूप चांगले असतात, पण स्वतःच्या भावना लपवतात. 19 तारीख म्हणजे जन्मतःच विजेता. 19 तारखेला जन्मलेले लोक हरण्यासाठी जन्मलेले नसतात.
20 तारीख म्हणजे शांतपण, शक्तिशाली. 20 तारखेला जन्मलेले लोक शांत असतात आणि खूप आतून शक्तिशाली असतात. 21 तारीख देवाचं संरक्षण, म्हणजेच 21 तारखेला जन्मलेले लोक आहेत अनेक संकटातून वाचतात हे, कारण त्यांच्यावर देवाची कृपा असते. 22 तारीख मोठं स्वप्न. 22 तारखेला जन्मलेले लोक मोठं विचार करतात. हे लोक सामान्य आयुष्यासाठी जन्मलेले नसतात कारण आपण पुढची तारीख पाहूया. 23 तारीख म्हणजे नशिबाचा खेळाडू. 23 तारखेला जन्मलेले लोक आयुष्यात अचानक बदल अनुभवतात. आणि 24 तारीख प्रेम आणि पैसा. 24 तारखेला जन्मलेले लोक प्रेम आणि पैसा दोन्ही आकर्षित करतात. 25 तारीख आध्यात्मिक शक्ती. 25 तारखेला जन्मलेले लोक खूप आध्यात्मिक असतात. यांना अनेक वेळा गोष्टी आधीच जाणवतात. 26 तारीख म्हणजे संघर्षातून श्रीमंती. 26 तारखेला जन्मलेले लोक संघर्षानंतर खूप मोठं यश मिळवतात. 27 तारीख धोकादायक आत्मविश्वास, म्हणजे 27 तारखेला जन्मलेले लोक कोणासमोर झुकत नाहीत. 28 तारीख म्हणजे भावनांचा राजा, मनाने खूप भावनिक असतात. 29 तारीख म्हणजे अचानक नशीब बदलणारे. हे लोक एका क्षणात आयुष्य बदलताना पाहतात. तर 30 तारीख प्रसिद्धी योग. 30 तारखेला जन्मलेले लोक लोकांच्या नजरेत राहतात. यांना प्रसिद्धी मिळण्याची शक्यता जास्त असते. 31 तारीख म्हणजे वेगळं व्यक्तिमत्व. हे 31 तारखेला जन्मलेले लोक गर्दीतही वेगळे दिसतात. हे लोक काहीतरी मोठं करण्यासाठी जन्माला आलेले असतात. सर्वात धक्कादायक सत्य, आता लक्ष देऊन ऐका. 1, 5, 14 आणि 24 या तारखेचे लोक पैशासाठी खूप नशीबवान मानले जातात. 1, 5, 14 आणि 24 तारखेचे लोक पैशासाठी खूप नशीबवान मानले जातात. 2, 6, 11 आणि 18. 2, 6, 11 आणि 18 या तारखेचे लोक प्रेमात सर्वात जास्त रडतात. 4, 17 आणि 26 या तारखेचे लोक संघर्षातून राजा बनतात. 4, 17 आणि 26 या तारखेचे लोक संघर्षातून राजा बनतात. तर आता कमेंटमध्ये तुमची जन्मतारीख लिहा आणि बघा तुमच्याबद्दल सांगितलेली या गोष्टी ज्या आहेत ते किती खऱ्या आहेत. आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला शेअर करा ज्यांची जन्मतारीख 7, 17 किंवा 25 आहे. लक्षात ठेवा, तुमची जन्मतारीख फक्त एक नंबर नाही, ती तुमच्या आत्म्याची ओळख आहे. कधी कधी पूर्ण आयुष्य एका छोट्या तारखेत लपलेलं असतं. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तुमच्या राशीनुसार 2026 मध्ये तुमच्या आयुष्यात काय मोठं घडणार आहे. विवाह याबाबत आपण पुढचा व्हिडिओ घेऊन येत आहोत. तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनेलला तुम्ही लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.